तर या हल्ल्या प्रकरणामधली आणखी एक गोष्ट समोर येते ते म्हणजे सैफ अली खानवर हल्ला करणारा नालासोपारा विरारच्या दिशेने निघाल्याची माहिती समोर आली आहे। यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र अधिक गतिमान केली आहेत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे। हल्लेखोर कोणत्या मार्गाने प्रवास करत आहे त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत। या घटनेचा नालासोपारा रेल्वे स्थानकाजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा हल्लेखोर विरार नालासोपाराच्या दिशेने निघाल्याची प्राथमिक माहिती मुंबई पोलिसांना मिळालेली आहे आणि त्या दृष्टीने मुंबई पोलिसांचं एक विशेष पथक नालासोपारा आणि विरारच्या दरम्यान सर्चिंग ऑपरेशन करत आहे। काल सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला होता आणि त्यानंतर आरोपी जो आहे हल्लेखोर हा बँड्रा रेल्वे स्टेशनच्या इथे दिसला होता आणि तो विरारच्या लोकलने प्रवास करत हा नालासोपारा विरारमध्ये उतरल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि त्या दृष्टीने आता मुंबईचं पोलिसांचं पथक हे येथे आलेला आहे आणि तपास करत आहेत। नालासोपारा पूर्वेकडील जो भाग आहे हा मोठ्या प्रमाणात स्लम एरिया आहे। धानीव भाग, बिलालपाडा, संतोषबन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाळी गजबजलेल्या चाली आहेत, त्यामुळे सर्चिंग करणं फार मोठं जिकिरीचं होणार आहे। तथापि जे पोलीस यंत्रणा आहे, रिक्षा स्टँड आहे, बस स्टँड आहे, त्याचबरोबर रेल्वे स्थानक आहेत, या ठिकाणी जे आहे सीसीटीव्ही आहेत ते आता खंगाळण्याचं काम करत आहे। लवकरात लवकर आरोपीला पकडण्याचं एक मोठं आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्ताला सध्या तरी मुंबई पोलिसांनी मदतीसाठी बोलवलेलं नाहीये, त्यामुळे मुंबई पोलीस एकटंच इथे सर्च करत आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।